नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनमत लाईव्ह. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघा एक आठवडा उरलेला असतानाच मुंबईत सत्ता नेमकी कुणाची येणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेची सत्ता कोणाच्या ताब्यात जाणार? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना पुन्हा एकदा मुंबईवर सत्ता मिळणार की नाही, हा सध्या प्रत्येक मुंबईकराच्या मनातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी यावेळी अतिशय अटीतटीची लढाई होणार आहे. अशातच समोर आला आहे मुंबईचा धक्कादायक ताजा आणि 100% खरा असा सर्व्हे. या सविस्तर सर्व्हेमध्ये कोणता पक्ष आघाडीवर आहे, कोण मागे पडतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये किती जागा मिळू शकतात याचा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा आणि सखोल आढावा आपण घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही पार्टीचे कट्टर समर्थक असाल तर हा क्षण तुमची ताकद दाखवण्याचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुमचा प्रत्येक क्लिक म्हणजे तुमच्या पार्टीला साथ आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचा सहभाग. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेत सध्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आणि निर्णायक सत्ता कोणाच्या हाती जाणार यावर चावड्यांमध्ये गावागावांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा मराठी माणसाच्या हातातच यावी अशी भावना मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे. पण प्रश्न हा आहे की सत्ता नेमकी कोणाकडे जाणार? मुंबईत एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपसोबत निवडणूक लढताना दिसत आहे. मात्र भाजपचाच महापौर होणार हे भाजपने जवळपास ठरवले आहे. मग अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे भाजपसोबत नेमक्या कोणत्या ताकदीवर आणि कोणत्या अटींवर जात आहे हा मोठा प्रश्न उभा राहतो. मुंबई ही शिवसेनेची पारंपरिक सत्ता मानली जाते. अशातच भाजपसोबत जाऊन जर मुंबईवर भाजपचाच महापौर बसणार असेल तर मग शिंदे गटाचे हिंदुत्व कुठे गेले, शिवसेना प्रमुखांवरील प्रेम आणि निष्ठा कुठे हरवली, अशा थेट आणि तीव्र टीका सध्या शिंदे गटांवर म्हणजेच शिंदे गटावर जोरदारपणे होताना दिसत आहेत. मग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईत नेमक्या किती जागा मिळू शकतात हे पाहूया. पहिल्या अपडेटनुसार मित्रांनो, शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये 19 ते 26 जागांपर्यंत यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मुंबईतून समोर आलेला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा आणि धक्कादायक सर्व्हे मानला जातो. त्यानंतर मित्रांनो, पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस. सध्या देशभराच्या अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला फटका बसताना दिसतो आहे. मात्र महाराष्ट्राने काँग्रेसला अजून पूर्णपणे दूर सारलेलं नाही असं चित्र आहे. पण ज्या दिवशी काँग्रेस महाविकास आघाडीपासून वेगळी होईल त्या दिवशी महाराष्ट्राच्या हृदयातून काँग्रेसची कायमची दूर जाईल असंही अनेकांचं मत आहे. या सर्व्हेमध्ये असं स्पष्टपणे सांगितलं जात आहे की मुंबईमध्ये जर काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक लढली तर काँग्रेसला त्याचा थेट फायदा होईल आणि तिच्या जागांची संख्या वाढू शकते. या सर्व्हेनुसार काँग्रेसला जर मुंबईसह महाराष्ट्रात आपल्या राजकीय जीवनदान टिकवायचं असेल तर महाविकास आघाडीसोबत राहणं अत्यंत गरजेचं असल्याचं स्पष्ट होतं. मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसला 23 ते 27 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे आणि ही काँग्रेससाठी नक्कीच मोठी व सकारात्मक बातमी मानली जात आहे. त्यानंतर मित्रांनो, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे वळूया. पक्ष फुटल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येणार का? पुणे महानगरपालिका आणि इतर महापालिका एकत्र लढवणार का? अशा चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे मध्यंतरी अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना आणखीन वेग आला. या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट मात्र स्पष्टपणे समोर येते. मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या हातात यावी असं शरद पवारांचे ठाम आणि स्पष्ट मत असल्याचं या सर्व्हेमधून समोर आलेलं आहे. त्यामुळे मुंबईत ही सत्ता आपल्या बाजूने यायला हवी अशी भावना शरद पवार यांची असल्याचं दिसून येतं. अशा परिस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबई महानगरपालिकेत किती जागा मिळू शकतात हा मुद्दा तितकाच महत्त्वाचा ठरतो. या सर्व्हेनुसार मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 5 ते 7 जागांपर्यंत यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा अंदाज सध्याचे राजकीय चित्र स्पष्टपणे मांडतो. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत पुन्हा एकदा आपली उपस्थिती आणि ताकद दाखवू शकते असं म्हणावे लागणार आहे. त्यानंतर त्यांचा सहयोगी पक्ष म्हणजेच राष्ट्रवादीतून फुटलेला अजित पवार गट. मात्र या गटाला भाजपसोबत घेण्यास भाजप सध्या तयार नसल्याचं चित्र आहे. अजित पवार नको अशी भावना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये असल्याचंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. मुंबईत अजित पवारांमुळे भाजपला मोठा फटका बसू शकतो अशी स्पष्ट भीती भाजपमध्ये दिसून येत आहे. त्यामुळेच मुंबईत अजित पवारांचा टाळण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचं चित्र आहे. एकीकडे महाराष्ट्रात शिंदे गटाला सोबत घेऊन भाजप मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे पुण्यात मात्र भाजपला अजित पवारांची साथ हवी असल्याचं विरोधाभासी चित्र दिसतंय. अशी परिस्थितीत मुंबईमध्ये अजित पवारांनी जर एकट्याने निवडणूक लढवली तर त्यांना किती जागा मिळू शकतात हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. या सर्व्हेनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत 4 ते 6 जागांपर्यंत यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढची आणि अत्यंत
महत्त्वाची बाब म्हणजे मनसे. सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मनसेकडे लागलेलं आहे. कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे केवळ महाराष्ट्रच नाही, तर देशांचंही लक्ष उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे वेधलं गेलेलं आहे. यामुळे मनसेचे कार्यकर्ते म्हणजेच मनसैनिक सध्या मोठ्या उत्साहात आणि आनंदात असल्याचं वातावरण दिसून येत आहे. मग मुंबई महानगरपालिकेत मनसेला पुन्हा एकदा मुसंडी मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांचीच भक्कम साथ मिळताना दिसते. याच कारणामुळे मुंबईचं राजकारण हळूहळू पण ठामपणे ठाकरे बंधूंच्या बाजूने झुकताना दिसत आहे. या घडामोडींमुळे मनसेलाही मोठी संधी मिळताना दिसते. या सर्व्हेनुसार मुंबई महानगरपालिकेत मनसे यावेळी पहिल्यांदाच सर्वाधिक जागा जिंकू शकते. मुंबईत मनसेला 26 ते 31 जागांपर्यंत यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच राज ठाकरे हे 26 ते 31 नगरसेवक निवडून आणू शकतात आणि ही बाब राज ठाकरे यांच्यासाठी नक्कीच आनंदाची आणि महत्त्वाची ठरणार आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढचा आणि तितकाच महत्त्वाचा पक्ष म्हणजे भाजप. भाजपने आपल्या सर्व मंत्र्यांना, मुंबईतील सर्व आमदारांना पूर्ण ताकदीने मैदानात उतरवलेलं आहे. इतर सगळ्या राजकीय पक्षांना पराभूत करण्याच्या उद्देशाने भाजप सध्या जोरदार तयारीत आणि कामाला लागलेली दिसत आहे. मुंबईत उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, गुजराती, राजस्थानी अशा वेगवेगळ्या समाज घटकांसाठी स्वतंत्र सेल स्थापन करून मुंबईवर आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजप आता सर्व साम दाम दंडभेद वापरण्याच्या तयारीत आहे. मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून सगळ्या पातळ्यांवर जोरदार प्रयत्न सुरू झालेले दिसत आहेत. एकंदरीत या सगळ्या हालचाली पाहता मुंबईमध्ये भाजपला नेमके किती जागा मिळणार हा तितकाच प्रश्न महत्त्वाचा ठरतो. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवतात की नाही यावर भाजपला मोठा धक्का बसू शकतो. ही बाबही तितकीच निर्णायक ठरणार आहे. खरं तर मित्रांनो, भाजपचं संपूर्ण यश अपयश याच गोष्टीवर अवलंबून असेल की दोन्ही ठाकरे बंधू मुंबईत एकत्र कशा पद्धतीने आणि किती प्रभावीपणे लढतात. भाजपला मुंबई महानगरपालिकेत 61 ते 67 जागांपर्यंत यश मिळू शकते असा अंदाज या सर्व्हेमधून व्यक्त केला जात आहे. म्हणजेच भाजपला मुंबई महानगरपालिकेत बऱ्यापैकी जागा मिळताना दिसत आहेत. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न उरतो तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा. आतापर्यंत इतिहासात उद्धव ठाकरे यांनी मुंबईला फक्त आणि फक्त मराठी महापौरच दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतही मराठी महापौरच होणार अशी स्पष्ट घोषणा उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. याच कारणांमुळे मुंबईत उद्धव ठाकरे यांना मोठा यश मिळण्याची शक्यता आहे असंही हा सर्व्हे सांगतो. जरी काही नगरसेवक पूर्वी त्यांच्या पक्षातून गेले असले तरी सध्या एकनाथ शिंदे गटातून अनेक नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्याकडे परत येण्यासाठी इच्छुक आणि आतुर असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. निवडणुका जाहीर होताच या नगरसेवकांना ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश दिला जाईल. ही बात सुद्धा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जवळपास 35च्या आसपास नगरसेवकांची पुनर्वापसी ठाकरे गटात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणूकपूर्वीच उद्धव ठाकरे यांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईत उद्धव ठाकरे यांना 67 ते 72 जागांपर्यंत यश मिळू शकतं असा अंदाज या सर्व्हेमधून व्यक्त केला जात आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत जरी 15 ते 20 जागा कमी आल्या तरीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हे नक्कीच मोठं आणि निर्णायक यश मानावं लागेल. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले तर मुंबईवर सत्ता स्थापन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना कोणतीही मोठी अडचण येणार नाही अशीच सध्याची राजकीय गणितं आणि मांडणी उद्धव ठाकरे करताना दिसत आहेत. त्यामुळे सध्याच्या या सर्व्हेनुसार मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात जाण्यास कोणतीही मोठी अडचण दिसत नाही असं चित्र आहे. मात्र मित्रांनो, आगामी काळात भाजप कशा पद्धतीचा प्रचार करते, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उमेदवार निवडीबाबत कोणते निर्णय घेतात, कोणकोणते उमेदवार मैदानात उतरवले जातात यावरच अंतिम विजयाचे संपूर्ण गणित अवलंबून असणार आहे. त्यासोबतच किती विभागांमध्ये बंडखोरी होते, बंडखोर उमेदवार कितपत प्रभाव टाकतात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे पुढील 15 दिवसांमध्येच या सगळ्या चित्राला मोठं वळण मिळू शकतं आणि मुंबईत सत्ता नेमकी कोणाची येणार हे सर्वांनाच स्पष्ट होईल. सध्या तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईत प्रचंड यशाच्या अगदी जवळ पोहोचल्याचं दिसत आहे. तर मित्रांनो, हा अपडेट तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनमत लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब